राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी सुरू केली असून दिनांक 6 एप्रिल रोजी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। याप्रसंगी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राहुरी शहरातील पांडुरंग लॉन्स येथे भव्य विजयी सभेचं आयोजन करण्यात आलं असून अर्ज भरायची सभा नव्हे तर विजयाची सभा असेल असा आत्मविश्वास अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केला आहे। दरम्यान या पार्श्वभूमीवर राहुरी येथे झालेल्या नियोजन बैठकीत कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह पाहावयास मिळाला। याप्रसंगी सुरसिंगराव पवार, दादा पाटील सोनवणे, उत्तमराव म्हसे, किशोर वणे, राभाजी सुळसाहेब, सुरेश बनकर, रवी म्हसे, शिवाजी सागर या बैठकीला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। संपूर्ण मतदारसंघामध्ये एकजूट आणि संघटित ताकद दाखवण्याचा निर्धार या प्रसंगी व्यक्त करण्यात आला। या प्रसंगी बोलताना अक्षय कर्डिले म्हणाले की स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी जनतेशी जपलेलं नातं आणि विकासाचा वारसा पुढे नेणं ही आपली जबाबदारी आहे। आपण सर्वांना एकत्र येऊन मतदारसंघाच्या विकासाला गती देऊ, हा विजय आपलाच आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त करत कार्यकर्त्यांना एक दिलाने कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे। एसना मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।